नमस्कार मित्रांनो, आज 20 जून. आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस जोर धरणार आहे. काही भागांमध्ये जोरदार वारे सकाळपासूनच बघायला मिळतील, तर काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर जोरदार वारे काही भागांमध्ये वाहण्याची शक्यता आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, आज 20 जून. आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये जोरदार वारे बघायला मिळू शकतात, कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर देखील जोरदार वाऱ्याचा अंदाज आहे, पावसाची शक्यता कमी आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आज सकाळपासूनच उत्तर कोकणामध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता पालघरच्या आसपासच्या परिसरामध्ये सकाळपासूनच हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. पालघर, वाडा, वसई विरार, शहापूर, जव्हारच्या आसपासच्या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील, संततधार पाऊस देखील काही भागामध्ये सकाळपासूनच बघायला मिळू शकतो. रात्रीपासूनच पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना या परिसरामध्ये बघायला मिळत आहे. नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये त्र्यंबकेश्वर, इगतपुरीच्या घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. नाशिकच्या पश्चिम भागामध्ये कापरडा वगैरे या परिसरात देखील पावसाचा अंदाज आहे. तसेच इकडं सापुत्रा, वणी वगैरे या परिसरात देखील मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज सकाळपासूनच आहे. दुपारपर्यंत इतर भागामध्ये देखील वातावरणात बदल होणार आहे. तसेच इकडं संगमनेर, राजूर, त्याचबरोबर सिन्नर, नाशिक या परिसरामध्ये सकाळी देखील पावसाचे वातावरण बघायला मिळेल. काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस देखील बघायला मिळू शकतो. पुणे विभागामध्ये आज सकाळपासूनच जोरदार वारे बघायला मिळतील. तुरळक भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. पश्चिम भागामध्ये, पश्चिम पट्ट्यामध्ये दुपारपर्यंत या परिसरामध्ये वातावरणात बदल होईल. बऱ्याच ठिकाणी जोरदार वारे राहण्याची शक्यता आहे. जोरदार वारे असल्यामुळे हा पाऊस तुरळक भागामध्ये बघायला मिळेल. त्यामध्ये पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. चाकण, कामसेत, पुणे, तसं तिकडं राहू वगैरे या परिसरामध्ये दुपारनंतर हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल. तसेच दक्षिण कोकणामध्ये गुहागर, दापोली, खेड, चिपळूण, प्रतापगड, तसेच इकडं रत्नागिरी, साखरपा या परिसरामध्ये मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. राजापूर, सावंतवाडीमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस होण्याची आज शक्यता आहे. आज दुपारनंतर मित्रांनो नाशिकच्या पूर्व परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोपरगाव, वैजापूर, श्रीरामपूर, इकडं गंगापूर, घोडेगाव या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. वादळी वारे या पावसामध्ये बघायला मिळतील. तालवड, कन्नड, तसेच इकडं चाळीसगाव, मालेगावपर्यंत हा अंदाज आहे. जोरदार पाऊस दुपारनंतर या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे. उत्तरी परिसरामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील. ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल. मात्र नाशिकच्या पूर्व परिसरामध्ये येवला, कोपरगाव, इकडे निफाड, विंचूर वगैरे या परिसरात बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. हेच वातावरण संध्याकाळपर्यंत आणखी पूर्वेकडे सरकेल आणि याचा विस्तार थोडासा होईल. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, तसेच जालना, बीडचा आसपासचा परिसर, घोडेगाव, श्रीरामपूर, वैजापूर, कोपरगाव या भागांमध्ये जोरदार पाऊस आज होण्याचा अंदाज आहे. तसेच इकडे परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव दुपारनंतर संध्याकाळपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल. संध्याकाळपर्यंत काही भागांमध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. संध्याकाळपर्यंत वातावरण जे आहे ते कमी कमी होत जाईल. दुपारनंतरच या परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे. नाशिकच्या पूर्व भागामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. नगरच्या आसपासच्या भागामध्ये, दक्षिण भागामध्ये देखील हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज बघायला मिळू शकतो. सोलापूरचा उत्तरी परिसर, तुळजापूर, लातूर, पेठ, बार्शी, करमला, इंदापूर वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला बघायला मिळू शकतो. अमरावती विभागामध्ये संध्याकाळपर्यंत पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल. ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. नागपूर विभागात देखील संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. भाग बदलत पाऊस आपल्याला बघायला मिळेल. दक्षिण कोकणामध्ये काही ठिकाणी संध्याकाळी संततधार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो. सावंतवाडीच्या आसपासच्या परिसरामध्ये घाटमाथ्याच्या ठिकाणी पावसाचा जोर जास्त राहील. तसंच इतरत्र देखील बहुतांश भागामध्ये पावसाचे वातावरण राहणार आहे. ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. नाशिक आणि आसपासच्या परिसरात देखील हलक्या पावसाचा जोर संध्याकाळपर्यंत राहण्याची शक्यता आहे. ही होती मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा. नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.